हॅलो, कसे आहात तुम्ही सर्वजण? मजेत ना? मीही मजेत. आणि आज मस्तपैकी पाऊस पडलेला आहे आणि वातावरण इतकं भारी झालेलं आहे. तुम्हाला आठवते पाऊससुद्धा साचलेला, म्हणजे पावसाचं पाणी ते सुद्धा साचलेलं आहे. हे बघा, आणि मुलं इथं खेळत आहेत आणि त्या साईडला पाणी साचलेलं आहे. मस्त पाऊस झालाय मस्तपैकी आणि गारगार हवा सुटली आणि थोडासा अजून बारीक बारीक पाऊस चालू आहे. तर मी मस्तपैकी चहा करणार आहे. त्यासाठी मी इथे गवती चहा घ्यायला आले आणि आमच्या टेरेसवर बघायची चहा भारी गवती चहा झालेला आहे. मी याला उन्हाळ्यामध्ये कट केलं होतं. गवती चहा तोडून झाला आहे आणि मी मस्त चहा ठेवते आता. आणि वातावरण इतकं भारी झालेलं आहे ना, वरती येऊन चहा प्यायची इच्छा झालेली आहे. पण आता मला सध्याला तरी डोनट बनवायचे आहेत. त्याच्यासाठी 10 मिनिटासाठी पाऊस झालेला आहे. पण मग वातावरण लगेच चेंज झालं आणि पाऊस लगेच क्लिअर झालाय. असा सर्दी झाली मला, तरी सुद्धा त्याचा असा नॉर्मल वास येतोय गवती चहाचा. इतका भारी वरती गेलं ना तर गवती चहाचा आणि निशिगंधाच्या फुलांचाच वास येतो. कारण आपल्याकडे वरती टेरेसवर निशिगंधाचा पूर्णपणे असं एवढं बेट आहे. तर ईस्ट छान प्रकारे ॲक्टिवेट झालेलं आहे. तुम्हाला दाखवते मी बघा. अशा प्रकारे आपलं ईस्ट हे जे आहे ते ॲक्टिवेट झालेलं आहे. आणि आता आपण इथे डोनटची तयारी करणार आहोत. तर डोनटसाठी मी इथे घेतलेला आहे 1 वाटी मैदा. मैद्याने खूप छान प्रकारे नरम सॉफ्ट होतात. थोडंसं चवीनुसार मीठ ॲड करणार आहे मी याच्यामध्ये. आणि जो हे मी मिक्स करून घेते छान प्रकारे. आणि जे ईस्ट आहे ते आपण थोडं करून याच्यात ॲड करणार आहोत. त्याचबरोबर मी मेल्ट करून घेतलेलं बटरसुद्धा आहे, ते सुद्धा मी यामध्ये 2 टीस्पून टाकणार आहे. टीस्पून. आणि याला थोडं करून आपण छान प्रकारे मिक्स करून घेणार आहोत. याने एकदम आपले जे डोनट असतील ते छान प्रकारे सॉफ्ट होतील. आता याला ओळखायचं कसं मी तुम्हाला सांगणार. पण अगोदर आपण हे जे बेटर आहे ते छान प्रकारे मळून घेणार आहोत. तो इथे रेडी झालेला आहे आणि याला ओळखायचं कसं तुम्हाला सांगते. यातला आपण थोडासा तुकडा असा घेणार आणि यामध्ये हा असा चेक करणार आहोत. मध्ये जर फाटायला लागला तर समजून घ्या तो रेडी नाही आहे. आणि हा फाटत नाही आहे बघा. छान प्रकारे झालेला आहे मस्त. सो आता हा आपला डो रेडी झालेला आहे आणि आपण आता याला 1 तासासाठी रेस्ट करण्यासाठी ठेवणार आहोत. तर इथे मस्त असं मी याला छान प्रकारे झाकून ठेवणार आहे. आणि याच्यावरती मी असं आणि 1 तासासाठी आपण याला साईडला ठेवणार आहोत. तर 1 तास झालेला आहे आणि आपला हा डो रेस्ट पण झालेला आहे. आणि इकडे या तुम्हाला दाखवते. हे बघा असा मस्तपैकी फुललेला आहे. आणि याच्यामधलं जे एअर आहे तो काढायचा आहे आपल्याला. तर याला छानसं असं तर जे बबल्स असतील ते सगळे असे आपल्याला पूर्ण परत एकदा असं. आणि याला परत एकदा आपण छानसं मळून घेणार आहोत. अशा प्रकारे आपले 4 भाग हे झालेले आहेत. सो मस्त असं करून घ्यायचं आहे याला. आणि असं. आणि आता मी याला काय करणार आहे, बटर पेपरवरती ठेवणार आहे 1 मिनिट. आणि बटर पेपरवरती आपण याला असंच नाही ठेवणार आहे. तर आपण याला काय करणार आहोत, थोडंसं पीठ ॲड करणार आहोत. म्हणजे ते चिटकणार नाहीत खाली. छान प्रकारे असं थोडंसं पीठ ॲड करणार आहोत. आणि थोडंसं नॉर्मल प्रेस करून आपण याच्यावरती याला असं ठेवणार आहोत नॉर्मल. तर अशा प्रकारे आपण हे
साईडला ठेवणार आहोत करून, सुद्धा करून घेणार आहोत. आणि हे बघा, इथे आपले हे 4 बनून झालेले आहेत. आणि आपण आता याच्यावरती छानशी अशी कॅरी बॅगच पुन्हा ॲड करणार आहोत. आणि हे 10 मिनिटांनी परत एकदा फुलतील. तर असं आपण याला कवर करून घेतलं आहे आणि हे 10 मिनिटांनी परत एकदा फुलून जातील. आणि मग नंतर तर इथे माझं बॉल्स वगैरे बनवून झाले आहेत आपलेवाले. आणि इथे आता मी थोडीशी क्रीम बनवणार आहे, आपल्याला त्याच्यासाठी लागणार आहे. तर थोडीशी मी बनवून घेते. तर इथं माझे दादासुद्धा मदत करतोय, कारण त्याला स्वयंपाकामध्ये भरपूर आवड येते. मी जर असं काही करायला लागले ना. आणि आपली क्रीम रेडी होत चाललेली आहे. आणि नेहमी मी स्वयंपाक करत असले ना, तर त्याला मध्ये मध्ये माझी मदत करायची असते. हे बघा, आपले असे डोनट छानसे फुललेले आहेत. ठेवले तेव्हा असे होते. 10 मिनटं मी ठेवलेले आहे. इकडे तेल गरम करायला ठेवलेलं आहे. आणि थोडंसं हलकंसं तेल गरम पाहिजे, जास्त गरम नाही पाहिजे. तर आपण एक एक आता फ्राय करायला घेऊया. तर असा डोनट आपला हा, आणि असं अंदाज सोडायचा आहे एक एक करून, जसा बसेल तसा. हे बघा, दुसरी साईड आपण हे केलेली आहे, मस्त पलटी केलेली आहे. आणि एकदम सॉफ्ट होतात. मस्त बघा किती छान आलेले आहेत. सो आता हे एक एक काढून घेऊया. इथे आपले असे डोनट काढून घेऊया. एकूण 4 डोनट आपली फ्राय झालेली आहे. आता आपण याला छानपैकी गार होऊन देणार आहोत. आणि तर इथे आपले डोनट जे आहेत ते गार झालेले आहे. आणि आता आपण त्याला छानपैकी कोट करणार आहोत. तर मी काय करणार आहे, इथे असं आणि मस्त क्रीम भरणार आहोत. तर अशा प्रकारे आपले पूर्ण डोनट जे आहेत ते आपण रेडी करून घेणार आहोत. बघा पुन्हा आणि बघू शकता एकदम असे छानसे आपले डोनट रेडी आहेत. सो अजून एक दाखवते तुम्हाला मी. हे बघा, अशा प्रकारे आपले डोनट रेडी झालेले आहे. तर बघा, आणि हा डोनट बघा तुम्ही कसा पूर्णपणे भरलेला आहे. ओ माय गॉड, व्हॉट अ प्रेझेंट सरप्राईज. मी ट्राय करते आता. वाव, एकच नंबर झालेला आहे. आरूला विचारूया. आरू सुद्धा खायला लागलेला आहे. आरू कशी वाटली? भारी झाली. दादाला विचारूया. इकडे दादा पण खायला बसलाय. कशी वाटली तुला? एकदम मस्त. दादा सुद्धा खायला बसलाय. मुलांना पण ही रेसिपी खूप आवडलेली आहे. आणि डोनट खरंच खूप छान झालेली आहे आणि एकदम फ्रेश आहेत. क्रीम पण इतकी भारी भरल्या गेलेली आहे ना. वाव मंडळी, आज मी डोनटची रेसिपी तुमच्यासोबत शेअर केली. आणि ही रेसिपी खूप सिंपल आहे. अचूक माप
खाण्यासाठी पण खूप छान आहे. तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कळवा. आणि छानसं असं पावसाचं वातावरण झालेलं आहे आणि त्यासोबत गरमागरम चहा आणि डोनट चवजणारी आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशा एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.